गुड इव्हनिंग स्टुडंट. आपण लास्ट लेक्चरला अंकेशन या विषयाला शिकवायला सुरुवात केली. पहिल्या लेक्चरमध्ये आपण अंकेशनाची पार्श्वभूमी अभ्यासली, अंकेशनाचा इतिहास त्या ठिकाणी अभ्यासला. त्यानंतर अंकेशनाचा जो अर्थ आहे, अर्थ किंवा व्याख्या त्या ठिकाणी आपण अभ्यासल्या. व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला अंकेशन म्हणजे काय याची कल्पना आली. अंकेशनाच्या व्याख्या वर्ण एक्झॅक्टली अंकेशनामध्ये कशाचा समावेश होतो याचा आवाका आपल्या समोर त्या व्याख्याद्वारे मी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये एकंदरीत कुठल्या कुठल्या कार्यांचा समावेश होतो हे व्याख्यांवरून आपल्याला त्या ठिकाणी समजलं आणि त्यावरनं हिशोब तपासणी किंवा ऑडिटिंग म्हणजे काय नेमकं हे आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग त्या व्याख्यांमध्ये जे काही मुद्दे समाविष्ट झालीत त्यांचा आधार घेऊन आपण अंकेशनाची व्याप्ती व स्वरूप अभ्यासण्याचा प्रयत्न केला. नेमकं अंकेशनाचं स्वरूप काय आहे, त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, कुठली कुठली व्याप्ती त्या ठिकाणी समाविष्ट आहे, कुठल्या कामांचा समावेश त्या ठिकाणी होतो हे आपण त्या ठिकाणी बघितलं. म्हणजे बेरजा वजाबाक्यापासून तर ताळेबंदापर्यंत अशा विविध जे काही हिशेब पुस्तकातील महत्वाच्या घडामोडी आहे ते तपासण्याचं काम अंकेशनामध्ये होत असतं. ते आपण त्या स्वरूप व्याप्तीवरनं अभ्यासलं. स्वरूप व्याप्ती अभ्यासण्याबरोबरच आपण त्या ठिकाणी एक 3 महत्वाच्या कन्सेप्ट अभ्यासण्याचा प्रयत्न केला. चार कन्सेप्ट अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पहिलं होतं पुस्तपालन म्हणजे बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे काय नेमकं, तर त्यानंतर लेखाकर्म अकाउंटिंग म्हणजे काय, अंकेशन म्हणजे काय आणि अन्वेषण म्हणजे काय त्या ठिकाणी जे इन्व्हेस्टिगेशन. या 4 कन्सेप्ट आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला आणि मग नेमकं तिथे बुक किपिंग, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग यामध्ये काय फरक येतो किंवा त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, तो संबंध आपण त्या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 3 मुद्दे अभ्यासणार आहोत. पहिला महत्वाचा उद्देश म्हणजे काल आपण त्या ठिकाणी बघितलं की अंकेशन ही पूर्वीच्या काळी प्रतिष्ठेची बाब मानली जायची. त्याची गरज नाहीये, पण लोक व्यावसायिक त्या ठिकाणी अंकेशन काही करून घ्यायचे, श्रीमंत व्यावसायिक. परंतु आज मात्र तो प्रतिष्ठेचा विषय राहिला नाही, तर गरज आहे त्या ठिकाणी त्याची अंकेशनाची. मग कुठल्या उद्दिष्टाने अशा कोणत्या गरजा आहेत की ज्या अंकेशन केल्यानंतर भागवल्या जातात, त्या दृष्टिकोनातून आपण त्या अंकेशनाचे उद्दिष्टे आणि ते उद्दिष्ट साध्य होणं याला आपण महत्व म्हणतो. म्हणजे कुठलंही काम आपण उद्दिष्टाशिवाय करत नाही आणि जर आपलं उद्दिष्ट साध्य होत असेल तर ते त्या कामाचं महत्व निर्माण होतं आणि जर उद्दिष्ट साध्य होत नसेल तर त्या कामाला काही महत्व नाही. म्हणजेच त्या उद्दिष्टांचा जो परिपाक आहे किंवा ज्याचे रिझल्ट आहेत, त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला महत्वाच्या रूपाने दिसून येत असतात. आणि महत्व हे आपण एक सर्वसामान्य म्हणून त्या ठिकाणी अभ्यासतो. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोन खूप वेळेस त्याच्यावर एक्सपेरिमेंट केल्यानंतर आणि प्रत्येकाला तेच अनुभव आल्यानंतर त्यातून मिळणारा जो अनुभव आहे, चांगला अनुभव, त्याला आपण त्या ठिकाणी त्याचं महत्व असं म्हणतो. म्हणजे अंकेशनाच्या उद्दिष्ट जर साध्य होत असेल तर ते साध्य म्हणजे आपलं महत्व होय. बरोबर ना. कॉज आणि इफेक्ट. उद्दिष्ट हे कॉज आहे, कुठल्या कारणाने आपण करतो आहोत, तर ते उद्दिष्ट ह्या उद्दिष्टांनी आपण ते करतो आहोत, दॅट इज कॉल्ड कॉज. ओके. आणि त्याचा आउटपुट म्हणजे याचा इफेक्ट, तर तो झाला त्याचं महत्व. आणि ह्या महत्वाच्या आधारे व्यवसाय संस्थेला त्या अंकेशनातून जे जे फळं चाखायला मिळतात त्याला आपण त्या ठिकाणी फायदे असं म्हणतो. मुळातच कुठेतरी त्या सर्व 3ही कन्सेप्ट मधले जे मुद्दे ते सारखे येणार आहेत, पण ज्यासाठी करतो ते उद्दिष्ट जे जे प्राप्त होत असतं त्याला आपण महत्व म्हणतो आणि जे त्या व्यवसाय संस्थेला मिळालं त्याला आपण फायदा असं म्हणणार आहोत. तर त्या मुद्द्यांना आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण अंकेशनाच्या उद्दिष्टाकडे जातो आहोत.
बघा, अंकेशन का करायचं, तर आपण त्या ठिकाणी व्याख्यांचा अभ्यास केला, वेगळ्या व्याख्यांचा अभ्यास केला आणि त्या व्याख्यांमधून देखील आपल्याला समजलं की अंकेशन का करायचं. म्हणजे अंकेशन करायचं का करायचं, तर हिशोब पुस्तकातील काही चुका असतील, काही अप्रतप्रे असतील, काही लबाडे असतील तर त्या शोधून काढायच्या. त्या हिशोब पुस्तकाद्वारे हिशोबाचं परिपूर्ण दर्शन घडवावं हा देखील त्या ठिकाणी एक उद्देश असू शकतो. त्यानंतर हिशेबातील सत्यता जाणून घेणं हा एक त्या ठिकाणी उद्देश होऊ शकतो आणि सत्यताबरोबर त्यातील वास्तव स्वरूप अभ्यासणं किंवा जाणून घेणं हा देखील त्या ठिकाणी एक उद्दिष्ट असू शकतं. म्हणजे त्या लिहिलेल्या हिशेबाबाबत काही शंका कुशंका राहू नये आणि शंका कुशंका निर्माण होतात त्याचं निरसन करणं हे अंकेशनाचं उद्दिष्ट असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे अंकेशन ही आज प्रतिष्ठेची बाब नसून तर ती प्रामाणिकपणा तपासण्याची बाब निर्माण झाली आहे, खरेपणाची प्रचिती घेण्याची बाब निर्माण झाली आहे. म्हणून एक आपण त्या उद्दिष्टांकडे गरज म्हणून आपण बघणार आहोत. म्हणजे अंकेशनाचे उद्दिष्ट अभ्यासत असताना आपण त्या उद्दिष्टांचा दोन भागामध्ये विभागणी करणार आहोत. एक म्हणजे मुख्य उद्दिष्टे, की जे प्रामुख्याने त्या गोष्टींसाठी आपण अंकेशन करतो ती उद्दिष्टे म्हणजे मेन प्रोडक्ट, आणि त्याबरोबर इतर काही गोष्टी आपल्याला कॉस्टिंग मध्ये तुम्ही बघितलेलं आहे, बाय प्रोडक्ट पण असतात. आणि त्या उद्दिष्टाबरोबरच इतर काही उद्दिष्ट त्या ठिकाणी आपोआपच साध्य होतात, ती दुय्यम उद्दिष्टे म्हणून आपण अभ्यासणार आहोत. मग मुख्य उद्दिष्टांमध्ये प्रामुख्याने 3 उद्दिष्टांचा, आता आपण जरी इथे 3 म्हणतो पण तुम्ही अभ्यास केल्यानंतर त्याचे असंख्य उद्दिष्ट तयार करू शकता. तुमच्या त्या वाचनाने मननाने तुम्ही त्यातून काय काय प्राप्त होणार आहे, अंकेशनातून ज्या ज्या चांगल्या बाबी प्राप्त होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं, ती त्या अंकेशनाची उद्दिष्टे बनणार आहे. मग अंकेशनाच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी अभ्यासतो ते म्हणजे हिशेब लेखनात कार्यक्षमता अचूकता आणणे. 2 गोष्टी बघायच्या. म्हणजे हिशोब लेखनात कार्यक्षमता असली पाहिजे. कार्यक्षमता म्हणजे काय, कार्य करण्याची क्षमता. म्हणजे हिशेब लेखन कार्यक्षमपणे पार पाडलं जातं का त्याच्यामध्ये कार्यक्षमता आहे, अपूर्णता आहे, हे तपासण्याचं काम अंकेशनाद्वारे होत असतं. म्हणजे हिशेब लेखन करण्याचं काम अतिशय कार्यक्षमतेने केलेलं आहे किंवा निष्काळजीपणे केलेलं आहे. कार्यक्षमता त्या हिशेब लेखन विभागातील कर्मचाऱ्यांकडून राहून तर गेली नाही ना, हे तपासण्याचं काम त्या पहिल्या उद्दिष्टामध्ये म्हणजे कार्यक्षमतेमध्ये येतं. आणि अचूकता म्हणजे बिनचूकपणा. जे काही हिशेब त्या ठिकाणी लिहिलेले आहेत त्या हिशेबामध्ये काही चूक तर राहिली नाही ना, ते बिनचूक आहेत ना, तर त्या बिनचूकपणाची खात्री करून घेणं हा अंकेशनाचा मुख्य किंवा जो पहिला मुख्य उद्दिष्ट आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर वार्षिक लेख्यांच्या सत्यतेविषयी खात्री करून घेणे. म्हणजे अंकेशकाने व्यवसायाच्या व्यापार व नफा तोटा लेखा आणि ताळेबंद यांची काटेकोरपणे तो तपासणी करतो. आणि काटेकोरपणे तपासणी केल्यानंतर व्यापारी पत्रकामध्ये जो ढोबळ नफा दाखवला आहे तो बरोबर काढला आहे का. त्यानंतर नफा तोटा पत्रकामध्ये जो निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट, ढोबळ नफा आणि निव्वळ नफा, तर तो बरोबर आहे का, तर त्याची सत्यता जाणून घेणं. म्हणजेच हिशेब पुस्तकांवरनं जे काही हिशेब पुस्तकामध्ये व्यवहार लिहिलेले आहेत किंवा जे हिशेब लिहिलेले आहेत त्याचं प्रतिबिंब त्या नफा तोटा पत्रकात किंवा व्यापारी पत्रकात दिसतं का, तो जो काही नफा दाखवला त्या ठिकाणी तो सत्य दाखवला का, हे कॅल्क्युलेट करून हे पुन्हा एकदा मोजून काढण्याचं काम अंकेशक करत असतो. म्हणजे त्याची सत्यता तो त्या ठिकाणी पडताळत असतो, खात्री करून घेत असतो. त्याचबरोबर ताळेबंदामध्ये जी सांपत्तिक स्थिती दाखवली आहे व्यवसायाची, ती सांपत्तिक स्थिती ही बरोबर आहे का, त्याची सत्यता जाणून घेण्याचं काम अंकेशक त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे त्या हिशेबातील किंवा आर्थिक लेख्यांमध्ये त्या वर्षभरातील हिशेबांचं प्रतिबिंब दिसतं का, त्याची सत्यता आणि त्याची वास्तव स्थिती जाणून घेण्याचं काम अंकेशनामध्ये केलं जात असतं. आता इथे अंकेशनामध्ये सत्यता आणि वास्तव या 2 शब्दांना अतिशय महत्वाचं स्थान आहे. सत्य म्हणजे जे आहे
ते त्या ठिकाणी दिसतं का? जे डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी जे दिसतं तर ते बरोबर आहे याची खात्री करून घेणं, याला आपण सत्यता असं म्हणतो. आपण म्हणतो बऱ्याच वेळेस एखाद्या विद्यार्थ्याने, आपल्या एखाद्या मित्राने तुम्हाला असं म्हटलं की मला 80% मार्क्स मिळाले, तर तुम्हाला खात्री पटत नाही आणि तुम्ही म्हणता मला मार्कशीट दाखव, आणि तो ज्यावेळेस मार्कशीट दाखवतो आणि त्यामध्ये 80% असतात त्यावेळेस तुम्हाला वाटतं, सत्य कळतं की बरोबर आहे, त्याला 80% मार्क्स मिळाले, तो पण तुम्ही विश्वास ठेवत नाही. पण डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला त्याची सत्यता जाणवते की त्याला 80% मार्क्स मिळाले आहे. कधी कधी वास्तव हे उघड्या डोळ्याने दिसत नाही बर का. वास्तव परिस्थिती ही सत्य परिस्थितीपेक्षा वेगळी असू शकते. म्हणजे काय, त्याचं जे मार्कशीट 80% त्यावर दिसतात, त्याने खाडाखोड करून तर 80% नाही आणलेत ना, ते दिसताना 80% दिसत आहेत, पण ऍक्च्युअल परिस्थिती, वास्तव परिस्थिती ही वेगळी असू शकते. तर ती वास्तव म्हणजे जी काय ऍज इट इज, म्हणजे जरी ती डोळ्याने तशी दिसत असली पण त्याचं जे काही अचूकपणे, जी अचूक स्थिती आहे, वास्तव स्थिती आहे, त्याला आपण वास्तव चित्रण असं त्या ठिकाणी म्हणत असतो. एक छोटीशी स्टोरी सांगेल मी तुम्हाला, आणि त्यातनं तुम्हाला खरं तर वास्तव आणि सत्यता ह्या दोन शब्दांविषयी तुम्हाला जाणीव क्रिएट होईल की नेमकं काय फील आहे त्या दोन शब्दांमधलं, काय अंतर आहे त्या दोन शब्दांमधलं. म्हणजे बऱ्याच वेळेस बघा जुन्या मूवीज मध्ये नाही का, मी तुम्हाला बहुतेक पहिल्या दिवशी थोडेसे विद्यार्थी होते त्यांना मी हे सांगितलं, पण मला परत एकदा ते सांगण्याची गरज या ठिकाणी निर्माण होते. जुन्या मूवीज मध्ये अभिनेता आणि अभिनेत्री त्या ठिकाणी असते आणि त्या अभिनेत्याला ती अभिनेत्री आवडत असते, बरोबर ना, आणि तिच्या वडिला तिथे तिचे वडील पण त्या ठिकाणी दाखवलेले असतात, पण वडिलांचा एक जवळचा व्यक्ती, जो गुंड व्यक्ती असतो, त्याला मात्र त्या अभिनेत्रीशी विवाह करायचा असतो आणि हा नायक आल्यामुळे खलनायकाला त्रास होतो. आता होतं काय, मग त्या ठिकाणी तो खलनायक त्या नायिकेच्या वडिलांवर हल्ला करतो. अशा स्थितीमध्ये हल्ला करतो की नायक त्याच्या आजूबाजूला आहे. तर हल्ला झाल्याचं बघून नायक त्या ठिकाणी येतो, हल्लेखोर खलनायक तिथून पळतो, पण त्याने त्या नायिकेच्या वडिलांच्या पोटात सुरा खुपसलेला असतो आणि नायक त्या ठिकाणी येतो आणि आपल्या होणाऱ्या सासऱ्याच्या पोटातून सुरा काढण्याचा प्रयत्न करतो. तो निघतो ना निघतो, म्हणजे पोटातच असताना खलनायक पोलिसांना अलर्ट करतो, कोणीतरी त्या ठिकाणी मर्डर केला, आणि पोलीस त्या ठिकाणी येतात. पोलिसांच्या उघड्या डोळ्यांनी जे दिसतं तिथे एक व्यक्ती पडलेला आहे, त्याच्या पोटात सुरा आहे आणि सुरा त्या ठिकाणी त्या नायकाने पकडलेला आहे. त्यांच्या उघड्या डोळ्याने जे दिसतं ती सत्य परिस्थिती आहे की नायकाने त्या ठिकाणी खून केला, ही सत्य परिस्थिती. पण वास्तव चित्र वेगळं आहे. वास्तव चित्र पाठीमागे जर स्टोरी तुम्ही परत घेऊन गेली तर वास्तव स्थितीमध्ये कोणी त्या ठिकाणी मर्डर केला, म्हणजे अंकेशकाला या दोनही भूमिका पार पाडाव्या लागतात. तिथे डोळ्याने दिसतं तो व्यवहार बरोबर आहे, हे इथपर्यंत ठीक आहे, पण वास्तव पण आहे का, तर ते वास्तव शोधण्याचं काम त्या ठिकाणी त्याला करावं लागतं. सध्या त्या ठिकाणी तुम्ही रिया चक्रवर्तीचं एक्झाम्पल घ्या, त्यामध्ये जे काही चाललं असेल ते तुम्ही गमतीने बघतात, ते कुठेतरी जे काही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे त्या अंकेशकाचीच भूमिका त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम करतायत. ओके, हे झालं त्याची सत्य व वास्तव स्थितीचं चित्रण पडताळून पाहणं, खात्री करून घेणं, हा वार्षिक लेखांच्या सत्यतेविषयी खात्री करून घेणं हा एक मुख्य उद्देश म्हणून आपण त्या ठिकाणी बघत असतो. त्यानंतर लेखे नियमानुसार ठेवल्याची खात्री करून घेणं. जे काही लेखे त्या ठिकाणी ठेवले असतील, मग तेरीस पत्रक असेल, नफा तोटा पत्रक असेल, व्यापारी पत्रक असेल, ताळेबंद असेल, हे हिशेबशास्त्राच्या नियमानुसार तयार केले आहेत का? हिशेबशास्त्राच्या नियमांना त्या ठिकाणी छेद दिला, काही नियमांचं पालन न करता त्या ठिकाणी केलं, चुकीच्या तरतुदी केल्या, चुकीच्या बाजूला नोंद केली, असं तर त्या ठिकाणी झालं नाही ना, हे याची खात्री करून घेण्याचं काम त्या ठिकाणी त्या अंकेशकाला तिथे करावं लागतं. त्या हिशोबामध्ये नियमितता आहेत ना, अनियमितपणा तर नाही ना, ही गोष्ट देखील त्या ठिकाणी अंकेशकाला तपासावी लागते. म्हणजेच इथे लेखी नियमानुसार ठेवल्याची खात्री करून घेण्याचं काम अंकेशक तिथे करत असतो. ही तीन मुख्य उद्दिष्टे आपण त्या ठिकाणी अभ्यासतो. त्यानंतर अंकेशनाची दुय्यम उद्दिष्टे, त्यामध्ये लेखाकर्मातील चुका शोधून काढणे ही पहिलं उद्दिष्ट. म्हणजे ही आता चुका बघा, दोन शब्द तिथे महत्वाचे, दोन शब्द, त्याचा अर्थ समजावून घेणं गरजेचं आहे. त्या भोवती अंकेशन फिरत असतं, चुका आणि अपराधपर. चुका म्हणजे काय बघा, आपल्याकडनं देखील
एखादी चूक होते ना, आणि मग कधी कधी अफरातफर पण होते. आता चुका आणि अफरातफर मध्ये काय फरक आहे, तर तिथे अतिशय एका क्षुल्लक अक्षरावरून त्याचा भेद त्या ठिकाणी तयार होतो. चुका म्हणजे नकळतपणे हिशेबामध्ये होणारी गडबड, नकळतपणे म्हणजे अजाणतेपणे त्या हिशेब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याला माहित नसतं की आपण त्या ठिकाणी काहीतरी चूक करून ठेवली आहे किंवा अयोग्य पद्धतीने हिशेब लेखन केलंय, हे त्याला माहिती नाहीये, नकळतपणे अज्ञानामध्ये त्या ठिकाणी झालंय, नकळतपणे झालंय, तर त्यावेळेस त्याला आपण चुका असं म्हणतो. आणि जाणतेपणाने कोणाला तरी फसवण्यासाठी किंवा कळतेपणे समजतंय ही चूक करतोय पण तरी चूक करतोय. म्हणजे एखाद्या गाडीला आपलं दुर्लक्ष झाल्यामुळे आपण कट मारला तर ती चूक झाली, पण त्याला धडकायचंच आहे, त्याला समोरच्याला त्रास द्यायचा, इजा पोहोचायची म्हणून त्याच्या अंगावर आपण आपली गाडी घातली, तर हे मात्र त्या ठिकाणी लबाडी किंवा अफरातफर किंवा गुन्हा होतो. बरोबर ना? मग म्हणजे अर्थात नकळतपणे जरी एखाद्याला धडक दिली तर तो गुन्हाच आहे, पण नकळतपणे झाला असेल तर ती चुकून झालंय आपण असं म्हणतो. आणि जाणतेपणाने झाला असेल, कळतेपणाने झाला असेल, समजताय आपण त्याला धडक देतो आहोत, हिशोबामध्ये गडबड करतो आहोत, चुकीचे व्यवहार लिहितो आहोत, चुकीच्या पद्धतीने लिहितो आहोत, मालकाला फसवायचं, कोणाला तरी फसवायचं त्या उद्दिष्टाने ते करतो आहोत, ते अफरातफर. मग लेखाकर्मातील चुका शोधून काढणं हे पहिलं काम. आता चुका शोधणं तसं सोपं बरं का अफरातफरीपेक्षा किंवा लबाडीपेक्षा. कारण का चुका ह्या नकळतपणे झालेल्या असतात, त्याच्यामध्ये तिथं कोणताही स्मार्टपणा वापरलेला नसतो की समोरच्या लक्षात येऊ नये म्हणून प्रयत्न केलेला नसतो. त्या चुकूनच झालेल्या असतात, त्याची इच्छा नसते, मुळातच त्याची इच्छा नसते, पण त्या चुका झालेल्या असतात. मग अंकेशकाला हे पहिलं काम त्या ठिकाणी करावं लागतं की जे हिशेब लिहिलेले आहेत त्या हिशेबामध्ये काही चुका तर झाल्या नाहीत ना, तर तो ते सगळ्या बेरजा वजाबाक्या गणितीय शुद्धता परिशुद्धता तपासतो. मग त्या खतावणीमध्ये त्या रोजनिशीमधून त्या योग्य खात्याला लिहिलं का, योग्य बाजूला लिहिलं का, योग्य तारखेला लिहिलं का, योग्य रक्कम लिहिलं का, हे सगळं तपासून काढतो. हे पहिलं उद्दिष्ट म्हणजे लेखाकर्मातील चुका शोधून काढणे. आता त्या चुका शोधून काढणं हा उद्दिष्ट आहे, नुसतं चुका शोधून काढत नाही तो, तर त्या चुका दुरुस्त करण्याचं काम करणं हे देखील अंकेशनाचं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर हिशेबातील लबाडी अफरातफर कपट शोधून काढणे. 3 शब्द आहेत, लबाडी अफरातफर कपट. लबाडी म्हणजे काय, लबाडच ना, म्हणजे काय, म्हणजे समोरच्याला फसवायच्या दृष्टिकोनातून केलेली कृती म्हणजे लबाडी. अफरातफर, अफरातफर म्हणजे त्या ठिकाणी घोटाळा करणं, म्हणजे पैशाचा अपहार करणं, वस्तूचा अपहार करणं, हिशोबामध्ये लिहिण्याचा अपहार करणं. बरोबर ना? म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल अ कडून 10,000 रुपये आलेत जमा करण्यासाठी, तो ऋणको आहे, डेटर्स आहे, आणि त्याने 10,000 रुपये जमा करायला दिले कॅशियरकडे, कॅशियरने काय केले, ते स्वतःच्या पॉकेटमध्ये घातले आणि अच्या नावाने ते जमा केले नाही. म्हणजे काय झाले रे, आता इथे चुकून नकळतपणे झालं का, नाही, जाणतेपणाने फसवण्यासाठी ते केलं. तर अशा पद्धतीच्या लबाड्या, अफरातफर आणि कपट, मनामध्ये काहीतरी त्या ठिकाणी समोरच्या विषयी वाईट मत तयार करणं म्हणजे कपट म्हणतो आपण. कपटाने मारला आपण असं म्हणतो ना, तसं मालकाला कपटाने मारायचं, म्हणजे त्याच्या व्यवहारामध्ये अकाउंटंटला राग आलाय किंवा काय, त्याचं त्या ठिकाणी त्याला फसवण्याच्या दृष्टिकोनातून काय करायचं, कपट करणं, म्हणजे त्या ठिकाणी हिशोबामध्ये गडबड करून ठेवणं. आता अशा पद्धतीचे हे व्यवहार अतिशय स्मार्टपणे केले जातात, अतिशय चातुर्याने केले जातात, बुद्धी चातुर्याने केले जातात. त्याच्यामुळे मात्र अंकेशकाला चोरावर मोर व्हावं लागतं. लक्षात आलंय ना, चोरावर मोर व्हावं लागतं, म्हणजे त्याला देखील अतिशय बुद्धी चातुर्याने त्याने केलेली लबाडी, अफरातफर आणि कपट शोधून काढण्याचं काम अंकेशकाला करावं लागतं. आणि हे शोधून काढणं हा अतिशय महत्वाचा उद्देश अंकेशनाचा अंकेशनाचा आहे. कोणता उद्देश? लबाडी, अफरातफरी, कपट शोधून काढणं आणि संबंधित कर्मचारी त्या मालकाच्या निदर्शनास आणून देणं. म्हणजे यावरनं मालकाला शक्य होतं त्याला शिक्षा करणं, त्या कर्मचाऱ्याला, संबंधित कर्मचाऱ्याला. त्यानंतर नंबर 3चा उद्देश लबाडी, अफरातफरी यांना आळा घालणं. आता बघा,
बराच वेळेस आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलं? आम्ही ऑनलाईन लेक्चर घेतो आहोत आणि आम्ही तुम्हाला नोट्स देतो आहोत. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये त्या नोट्स लिहायच्यात आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर ते तपासणार आहोत. म्हणजे आता तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी ती की सर तपासणार, नाही तपासली तर शिक्षा करणार, बरोबर ना? म्हणून तुम्ही त्या काळजीपूर्वक तपासणार आहात. एखाद्या हिशेब विभागातील हिशेबांची तपासणी बाहेरचा अतिशय तज्ञ असा व्यक्ती येऊन तपासणार आहे, म्हणजे मी केलेलं काम तपासलं जाणार आहे, ही भीती त्या कर्मचाऱ्याच्या मनात निर्माण होऊ शकते. आणि मागच्या वेळेस मी केलेली अफरातफर लबाडी ही पकडली गेली होती, दुसऱ्याने केलेली लबाडी अफरातफर त्या ठिकाणी पकडली गेली होती. म्हणजे हिशेबातील लबाड्या अफरातफऱ्या चालणार नाहीत. तो अंकेशक येईल आणि तो ते उघडकीस आणेल. आणि ह्या भीतीपोटी ह्या लबाडी अफरातफरीवर, कपटावर काय बसतो? आळा बसतो. म्हणजे अंकेशक येईल आणि आपली लबाडी उघडकीस आणेल. ह्या भीतीपोटी तो परत त्या लबाड्या अफरातफरी करणार नाही. म्हणजे लबाडी व अफरातफर यांना आळा घालणं हा एक अंकेशनाचा उद्देश असतो आणि चुका कमी करणं हा देखील एक उद्देश होऊ शकतो. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण प्रभाव. आता लेखा विभागातील जे काही कर्मचारी ते त्यांचा हिशेब लिहितात आणि त्यांनी लिहिलेले हिशेब हे कोणी तपासणारच नसेल तर ते मनमानी प्रमाणे काम करतील, त्यामध्ये अनियमितता ठेवतील, बिनचूकपणा राहणार नाही. चुका झाल्या तरी कोण बघणार आहे? नाही लिहिलं तरी कोण बघणार आहे? अफरातफरी केली तरी कोण बघणार आहेत? लबाडी केली तरी कोण बघणार आहेत? अपूर्णता ठेवली तरी कोण बघणार आहेत? चुका झाल्या तरी कोण बघणार आहेत? असं होत नाही. जर अंकेशन होत असेल तर त्याला माहिती असतं की वर्षाच्या शेवटी अंकेशक येईल आणि आपण केलेल्या कामाचा तो लेखाजोखा मालकासमोर ठेवेल. आणि म्हणून अंकेशनामुळे लेखा विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण प्रभाव तयार होतो की मी केलेली चूक, मी केलेली अफरातफर, मी ठेवलेली अपूर्णता, मी केलेला जो काही हिशेब लेखनामधील चुका आहेत, अफरातफरी, लबाडी, ह्या सगळ्या उघडकीस येतील. अपूर्णपणा उघडकीस येईल, अनियमितता उघडकीस येईल, मी वेळेच्या वेळी हिशेब लिहित नाही हे उघडकीस येईल. ही भीती त्या ठिकाणी त्या लेखा विभागातील कर्मचाऱ्याच्या मनावर बसते व त्याच्यावर नियंत्रण प्रभाव तयार होतो की मी केलेले काम तपासणार म्हणल्यावर माणूस प्रामाणिकपणे काम करतो. परीक्षेला स्क्वॉड येणारे म्हणून तुम्ही कॉप्या ठेवत नाही. स्क्वॉड नसताच, बघा आता स्क्वॉड नसताच तर मुलांनी किंवा इंटरनल एक्झामिनर नसताच तर त्या ठिकाणी किंवा झडती घेतलीच नाही वर्गामध्ये तर तुम्ही कॉप्या करायला सहज तयार होतात. एकाने केलेली कॉपी, त्याच्यावर कॉपी केस जर झाली तर इतर 29 जण आयुष्यात कधी कॉपी करत नाही आणि ज्याच्यावर कॉपी केस झाली तो देखील परत तयार होत नाही आणि त्याला शिक्षाच होते, मुळात तोटी बार होतो. म्हणजे त्या कर्मचाऱ्यावर ह्या पद्धतीने प्रभाव निर्माण होतो, नियंत्रण तयार होतं. म्हणजे नियंत्रण ठेवण्याचं एक माध्यम म्हणून अंकेशनाकडे बघितलं जातं. ते त्यांचं काम नियंत्रण करतात, प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात. शासकीय अधिकाऱ्यांचे समाधान करणे, कार्यांची झालं शासकीय अधिकाऱ्यांचे समाधान करणे. आता शासकीय अधिकारी म्हणजे कोण? टॅक्स डिपार्टमेंट वाले, सेल्स टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे जीएसटी वाले, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधले अधिकारी, प्रॉपर्टी टॅक्स मधले अधिकारी, ह्या सगळ्या लोकांना ते कधी विश्वास ठेवतात? जो काही भरलेला टॅक्स आहे जर त्या हिशेबाचं अंकेशन झालं असेल तर ते त्यावर विश्वास ठेवतात आणि मग ते सर्टिफाय करून देतात. नाही तर ते विश्वास ठेवत नाही त्या नफ्यावर वगैरे. मग त्या लोकांचं समाधान होतं कशाने? अंकेशनाने. म्हणजे त्या लोकांचं, शासकीय अधिकाऱ्यांचं समाधान करणं हा अंकेशनाचा एक उद्देश आहे. त्यानंतर भविष्य काळातील धोरण निश्चितीस मदत. अंकेशन झालं तर कळतं ना कुठे चुका झाल्या, का विक्री कमी झाली, का नफा कमी झाला, का सांपत्तिक स्थिती ढासळली. हे अंकेशक त्यातला तज्ञ व्यक्ती असतो आणि त्याने हे सर्व तपासून काढल्यानंतर भविष्यामध्ये कशा पद्धतीने धोरण आखलं पाहिजे हे व्यवसाय संस्थेस समजण्यास मदत होते. म्हणून भविष्य काळातील धोरण निश्चितीस अंकेशनाची मदत होते. ती मदत होणं हा अंकेशनाचा एक उद्देश आहे. इथे हे आपण जे पहिले 3 मुख्य आणि दुय्यम 6 असे 9 उद्दिष्ट अभ्यासले. या व्यतिरिक्त तुम्ही उद्दिष्ट तयार करू शकता. बघा, लेखाकर्मातील चुका शोधून काढणं, पुढचं उद्दिष्ट तयार केलं लेखाकर्मातील चुका दुरुस्त करणं.
लेखकर्मातील चुकांना आळा घालणं तिसरं उद्दिष्ट. लेखा हिशोबातील लपाडी अपराध कपट शोधून काढणं चौथं उद्दिष्ट. त्या दुरुस्त करणं अफरातफरी पाचवं उद्दिष्ट. त्यांना आळा घालणं सहावं उद्दिष्ट. म्हणजे उद्दिष्टांची संख्या तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर अंकेशनाचे महत्व. अंकेशनाचे महत्व. अंकेशनाचे काय महत्व आहे? अंकेशनाचं महत्व अभ्यासत असताना म्हणजे उद्दिष्ट साध्य होणं, उद्दिष्ट साध्य होणं म्हणजे ते त्याचं महत्व. जर उद्दिष्ट साध्यच होत नसेल तर त्या ठिकाणी त्याला महत्व राहत नाही. परंतु अंकेशनाला महत्व आहे. व्यवसाय संस्थेला अंकेशन केल्यानंतर अतिशय चांगली फळे चाकावयास मिळतात. कुठली फळे चाकावयास मिळतात? कुठलं महत्व आहे? तर नंबर 1 चं महत्व आहे व्यवसायाची सत्य आर्थिक स्थिती समजते. अंकेशक काय करतो रे? हिशोब करेक्ट करतो, दुरुस्त करतो, चुका लबाड्या अपराध दुरुस्त करतो. म्हणजे अंकेशन झाल्यानंतर त्या हिशोबामध्ये कोणता बिनचूकपणा येतो, चुका राहत नाही, अपराधपरी राहत नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यवसाय संस्थेच्या हिशोबामध्ये हिशोबाची सत्य आर्थिक स्थिती समजते, वास्तव परिस्थिती समजते. हे पहिलं अंकेशनाचं महत्व आहे. नंबर 2 आवश्यक माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने. म्हणजे काय? हिशोबामध्ये किंवा आर्थिक लेखांमध्ये जी महत्वाची माहिती आहे की ज्याचा वापर व्यवस्थापनाला करावायचा असतो, व्यवस्थापनाला नफ्यामध्ये इंटरेस्ट असतो, सांपत्तिक स्थितीमध्ये इंटरेस्ट असतो, पण त्या हिशेब विभागातील कर्मचाऱ्यांनी तयार केलेले लेखे हे बरोबर आहेत की नाही याची शंका उपस्थित होते. परंतु अंकेशकाने ते सर्व लेखे तपासल्यानंतर ते सत्य व वास्तव स्थिती दाखवतात याची खात्री त्या व्यवसायाच्या मालकाला व इतर स्टेक होल्डर, भागधारक असेल, सरकार असेल, सर्वांना ठिकाणी होत असते. आणि मग त्या मालकाला आवश्यक ती माहिती त्यातून उपलब्ध होते आणि त्या दृष्टीने देखील अंकेशनाचं महत्व आहे. त्यानंतर नंबर 3 विषयातील चुका. अभिषेक, विषयातील चुका लक्षात घेऊन चुकांना अफरातफरीला पायबंद बसतो. हिशेबातील ते विषयातील झालं. हिशेबातील चुका लक्षात येऊन चुकांना अफरातफरीला पायबंद बसतो. आता काय महत्व आहे त्याचं? जर अंकेशन केलं तर अंकेशन केल्यानंतर काय मिळतं? त्या हिशोबातील चुका कळतात, अफरातफरी समजतात. बरोबर ना? चुका व अफरातफरी समजतात. अभिषेक, चुका लक्षात येऊन चुकांना अफरातफरीला पायबंद बसतो. म्हणजे जर अंकेशन जर केलं तर त्या हिशेब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याला हे लक्षात येतं की आपल्याकडनं चुका झाल्या आहेत, आपल्याला शिक्षा होऊ शकते. आणि त्याच्यामुळे मात्र तो पुढील वेळेस त्या हिशोबामध्ये अतिशय काळजीपूर्वक ते हिशोब लिहिण्याचं काम करतं आणि ते प्रामाणिकपणे काम केल्यामुळे मात्र त्या चुकांना पायबंद बसतो. त्याच पद्धतीने आपण लिहिलेले हिशेब आणि त्यामध्ये जर आपण गडबड केली, अफरातफर केली, लबाडी केली तर ती लबाडी अंकेशक येईल आणि ते उघडकीस आणेल आणि आपल्याला शिक्षा होऊ शकते. आणि त्याच्यामुळे मात्र ते कोणी सहसा करायला दजत नाही आणि त्यावर पायबंद बसतो. म्हणजे चुका व अफरातफरींवर काय बसतो? आळा बसतो, पायबंद बसतो. नंबर 4 हिशेब पद्धतीतील दोष उणिवा दूर करता येतात. तर हा एक फायदा आहे. जर आता आपण तुम्हाला कालच सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये की हिशेब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याला विशिष्ट डिग्री असली पाहिजे असं काही नाही. तो कला शाखेचा व्यक्ती ते हिशेब लिहिण्याचं काम करतो, 12वी पास झालेला करतो, 10वी पास झालेला करू शकतो. पण मात्र अंकेशक हा सीए झालेला व्यक्ती असतो, तज्ञ व्यक्ती असतो हिशोब शास्त्रातील. आणि मग हिशेब लिहिणाऱ्या कर्मचारी जर तज्ञ नसेल तर त्याच्याकडून चुका उणिवा राहू शकतात. आणि मग अंकेशक येतो आणि त्या सगळ्या उणिवा दोष शोधून काढतो आणि तो फायदा त्याचा फायदा हा हिशेब ही बिनचूक तयार होतात, त्यामध्ये
दोष राहत नाही, बिनचूक ते तयार होतात. तर हे एक त्या ठिकाणी अंकेशनाचं महत्व आहे. कुठलं? हिशोब पद्धतीतील दोष उणिवा दूर करता येतात. हिशोब पद्धती जर चुकत असेल त्या ठिकाणी, नियमांचं जर पायबंदी होत असेल तर अंकेशक ते त्या ठिकाणी त्या समजावून सांगतो, त्या दुरुस्त करतो आणि त्या उणिवा दोष दूर होत असतात. कर्ज मिळवता येणे शक्य होते. बँका अंकेशन न केलेल्या हिशोबावर विश्वास ठेवत नाही, कारण व्यवसाय संस्था जास्त नफा दाखवू शकतात कर्ज मिळवण्यासाठी. चांगली सांपत्तिक स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण अंकेशन जर केलं तर बँका त्यांच्यावर त्या हिशोबांवर विश्वास ठेवतात व भरभरून कर्ज देतात व्यावसायिकांना. म्हणून हा एक फायदा होतो. हे एक महत्व त्या ठिकाणी अंकेशनाचं. कुठलं? कर्ज मिळवता येणं सहज शक्य होतं. भांडवल उभारणीच मदत. जर अंकेशन झालं, चांगला नफा जर दिला आणि चांगला लाभांश जर वाटला तर भांडवल गुंतवणूकदार त्या हिशोबांवर विश्वास ठेवून त्या कंपनीमध्ये भांडवल गुंतवण्यास तयार होतात. आणि त्यामुळे हे त्या अंकेशनाचं एक महत्व आहे की त्या व्यवसाय संस्थेला सहज भांडवल उभारता येतं. ज्या व्यवसायाचं अंकेशन होत नाही त्यामध्ये कोणी भांडवल गुंतवायला तयार होत नाही. कोणताही शेअर होल्डर शेअर्स खरेदी करत नाही. बँका कर्ज द्यायला तयार होत नाही. डिबेंचर होल्डर त्यामध्ये डिबेंचर विकत घेत नाही. म्हणजे गुंतवणूकदार इंटरेस्टेड नसतात जर अंकेशन नसेल तर. अंकेशन केलं असेल तर भांडवल उभारणी सहज करता येते आणि तो त्याचं एक महत्व आपण त्या ठिकाणी अभ्यासू शकतो. त्यानंतर जे काही महत्व मधला पुढचा मुद्दा, नुकसान भरपाई मिळणे सुलभ. आता आपण इन्शुरन्स क्लेम बघतो आहोत. जर अंकेशन जर केलेलं असेल आणि जर त्या ठिकाणी लॉस झाला असेल तर विमा कंपन्यांकडनं सहज नुकसान भरपाई त्यांना मिळत असते. हा एक त्या ठिकाणी त्याचं महत्व सांगता येईल. व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडतो. जे व्यवसाय संस्था काय करतात? अंकेशन करतात. अंकेशन केल्यानंतर त्यांना चांगला वर्ग मिळतो. जर चांगले व्यवहार असेल तर अ वर्ग मिळतो. आणि मग ते बोर्ड लावतात ना गावामध्ये की आमच्या संस्थेला अ वर्ग मिळाला. बातम्या देतात न्यूजपेपरमध्ये, टेलिव्हिजनवर. म्हणजे त्या ठिकाणी अंकेशनामुळे व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडतो. आता आपण नॅक कमिटी आपल्या महाविद्यालयामध्ये येते, म्हणजे अंकेशनच होतं ना आणि आपल्याला अ वर्ग मिळाला तर आपण प्रत्येकाला सांगतो आम्हाला नॅकने ए ग्रेड दिली आणि ए ग्रेडचं कॉलेज आणि ते सर्टिफाय झालं ना. जर आपण नॅक बोलवलं नसतं, आपण म्हणलो असतो की नाही आमचं कॉलेज खूप चांगलं आहे, तर मग कदाचित बाहेरचे लोक विश्वास ठेवायला तयार नसते. पण आता त्यामधले एक्सपर्टाईज लोक आले, अंकेशक आले आणि त्यांनी अंकेशन केलं, हिशोब त्या अकॅडमिक ऑडिट केलं आणि त्यांनी सांगितलं की चांगलं कॉलेज आहे. म्हणजे नावलौकिकात भर पडते. हा त्या ठिकाणी अंकेशनाचा फायदा मिळतो. त्यानंतर व्यावसायिक उद्योग संस्थेच्या संपत्तीचे नावलौकिकाचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने संपत्तीचे आणि गुडविलचं मूल्यांकन करता येतं अंकेशनाद्वारे आणि हा एक त्या ठिकाणी त्याचं महत्व सांगता येईल. विविध व्यावसायिकांच्या संघटनेच्या दृष्टीने म्हणजे व्यवसायाचा कोणता फॉर्म असू द्यात, म्हणजे एकल व्यापारी असू द्यात, त्याच्यानंतर सहकारी संस्था असू द्यात, त्याच्यानंतर भागीदारी संस्था असू द्यात, कंपन्या असू द्यात, त्या सर्व व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अंकेशनाचं महत्व आहे. सगळ्यांना त्यांच्या हिशोबातील सत्यता व वास्तव स्थिती कळते, खरा नफा समजतो, खरी आर्थिक स्थिती समजते, खरी संपत्ती समजते आणि म्हणून त्या सगळ्या व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून अंकेशनाचं महत्व आहे आपण असं म्हणतो. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्व, गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय अंकेशित केलेल्या हिशोबावरनं, हिशेब पुस्तकांवरनं, आर्थिक लेखांवरनं घेता येतं आणि तिथे जास्त नफा दिसतोय पण ऑडिट झालं नाही तर तो खरंच जास्त आहे का, खोटादार नसेल ना म्हणून गुंतवणूकदार गुंतवणूक करत नाही. पण अंकेशन केलंय आणि नफा दिसतोय, गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायला निर्णय घेता येतो. आणि ज्या आता ज्यांनी घेतलेली ऑलरेडी गुंतवणूक केली आणि अंकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी जर त्यांना नफा चांगला दिसतोय तर ते गुंतवणूक काढून घेणार नाही. आणि नफा कमी झालाय, अंकेशन केलेलं आहे आणि खरंच नफा कमी झालाय तर त्यांना त्यांच्या गुंतवणुका काढून घ्यायचा निर्णय घेता येतो. हा देखील अंकेशनाचा एक फायदा, महत्व त्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने प्राप्त होत असतो. अधिकृत पुरावा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जर हिशोबाबाबतीमध्ये जर काही पुरावा म्हणून कोणाला काही द्यायचं असेल डॉक्युमेंट प्रूफ, मग बँकांना असेल, गुंतवणूकदारांना असेल किंवा जे काही वेगळे टॅक्स अथॉरिटी असेल त्यांना अधिकृत पुरावा म्हणून अंकेशित हिशोबपत्रे सादर करता येतात. त्या दृष्टिकोनातून देखील अंकेशनाचं महत्व आहे. आणि शेवटचं महत्व, न्यायालयात पुरावा सादर करता येतो. न्यायालयामध्ये जर काही कोणी केस टाकली हिशोबाच्या संदर्भात वगैरे तर त्यावेळेस मात्र
अंकेशित केलेले हिशेब पत्रके त्या ठिकाणी न्यायालयामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. त्या दृष्टिकोनातून देखील अंकेशनाचं एक महत्व आहे. तर हे झालं 13 मुद्द्याच्या आधारे आपण त्याचं महत्व अभ्यासलं आणि अशाच काही मुद्द्याच्या आधारे आपण अंकेशनाचे फायदे बघणार आहोत. त्यानंतर पहिला फायदा, काय फायदा होतो अंकेशनाचा? लेखा पुस्तके अद्ययावत राहतात. लेखा परीक्षण होणारे, हिशेब तपासणी होणारे, म्हणजे हिशेब अद्ययावत ठेवली पाहिजे, वेळेच्या वेळी हिशेब लिहिले पाहिजे. हे हिशेब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये ती भावना तयार होते आणि तो लेखा पुस्तके अद्ययावत ठेवतो. जरी ठेवलं नसेल तर अंकेशन करतेवेळी ते सगळं पूर्ण करून घेतो आणि त्याला समज दिली जाते व्यवसाय संस्थेकडून आणि तो पुढील वेळेस मात्र लेखा पुस्तके अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो. नंबर 2, व्यवसायाची वास्तविक आर्थिक स्थिती कळते. आपण महत्वामध्ये पण बघितलं, जर अंकेशन झालं असेल तर वास्तविक काय स्थिती आहे, खरी काय स्थिती आहे, आर्थिक स्थिती काय आहे, खरा नफा तोच आहे का, खरी सांपत्तिक स्थिती तीच आहे का, तर ती आर्थिक खरी स्थिती, वास्तव स्थिती, सत्य स्थिती समजते. हा देखील एक अंकेशनाचा महत्वाचा फायदा आहे. त्यानंतर व्यवसाय विक्रीच्या वेळी खरेदी प्रतिफळ ठरविण्यास मदत. म्हणजे व्यवसाय विकून टाकायचा असेल तर तो केवढ्याला विकायचा, तर त्याची किंमत ठरवण्याच्या वेळी अंकेशित हिशेब पत्रकामध्ये संपत्तीचे व देयतांचे योग्य मूल्य ठरविले जाते. अंकेशक योग्य मूल्यांनी लिहितो. कमी जास्त रकमेने संपत दाखवले असेल तर तो ती योग्य रकमेने करून घेत असतो आणि म्हणून खरेदी प्रतिफळ परचेस कन्सिडरेशन ठरवण्याच्या वेळी देखील त्याचा फायदा होतो. त्यानंतर भागीदार मध्ये सामंजस्य, व्यवसायाचं अंकेशन होतं. हे एक भागीदार काम बघतो, एक मात्र त्या ठिकाणी भाग घेत नाही कामकाजामध्ये, त्याच्यामध्ये शंका निर्माण होऊ शकते आणि काही गडबड केली का. पण अंकेशन केलं असेल तर जो कामामध्ये भाग घेत नाही त्या भागीदाराच्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो की माझा भागीदार मला फसवत नाही आणि मग भागीदारामध्ये सामंजस्य तयार होतं, भागधारकांचे हित जोपासलं जातं. म्हणजे अंकेशन मुळातच कंपनीच्या दृष्टिकोनातून अंकेशक हा भागधारकांचा प्रतिनिधी असतो आणि भागधारकांचं जे काही त्यांचं शेअर कॅपिटल आहे तर ते सुरक्षित ठेवण्याचं काम, सुरक्षित आहे की नाही हे दाखवण्याचं काम अंकेशक करत असतो. खरा नफा दाखवण्याचं काम करत असतो, खरीच आर्थिक स्थिती दाखवण्याचं काम करत असतो. म्हणजे मालकाच्या समोर खरी स्थिती दाखवण्याचं काम करून तो मालकाचं हितसंबंध जोपासण्याचं काम, भागधारकांचे हित जोपासण्याचं काम अंकेशक करत असतो. त्यानंतर संभाव्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने संभाव्य गुंतवणूकदारांचा विश्वास, म्हणजे अंकेशन जर झाला असेल तर तिथला नफा बघून ज्यांना गुंतवणूक करायची त्यांना निर्णय घेता येतो, त्यांना विश्वास बसतो की या व्यवसाय संस्थेमध्ये आपण गुंतवणूक करायला हरकत नाही, तर तो विश्वास त्या ठिकाणी निर्माण होतो, तो फायदा त्या ठिकाणी मिळतो.